मम्मी आज पाणीपुरी बनवलीस? हा, नमस्कार सगळ्यांना. या पाणीपुरी खायला. मी रेखा साळुंके. आज आम्ही संध्याकाळी पाणीपुरी बनवले. रोज रोज काय करायचं जेवणाला म्हणून कंटाळा यायला, म्हणून पाणीपुरीचा बेत घातला. आणि कोथिंबीरीचं हिरवं तिखट पाणी वैष्णवी वाटायला घेतली आणि मिक्सरला लावली आणि भरभर सगळं ते पाणी उडवून ठेवली. परत तेवढं मला काम वाढवून ठेवली. सगळं पुसावं लागलं. अर्ध्याच्या वर तर पाणी सगळंच गेलं. मिक्सर तर आमचं पूर्ण या पाण्यानं आंघोळच झाली. असे कामं करते, एक एक वाढवते. मी म्हणलं मला मदत करते, तर तिने माझं काम वाढवून ठेवले. काय गे अगं ते चुकून झालं. चुकून कसं होतंय ग? ते स्वप्नील मध्ये आला आणि ते बटन दाबला, हे केलं, उलट सुलट झालं सगळं. आणि हे पाणीपुरी आम्ही घरी तळले. ते कच्ची पुरी आणले आणि घरी तळले. एक एक पुरी बघा किती अशी फुगली, टम बॉल सारखं झालंय. हे असे आणून तळलं का नाही, पाव किलो मध्ये ते पूर्ण मोठी पिशवी भरलेली. बरोबर पूर्ण ही पिशवी भरलेली. पाव किलो कच्च्या पुऱ्या आणलेल्या परवडतात. असं आणून तळलं का नाही, आणि भरपूर आपण जेवढे पाहिजे तेवढे खाऊ पण शकतो. ते बाहेर खाण्यापरीस हे घरी परवडत नाही. या पाणीपुरीचा आमचा बेत आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर या पाणीपुरी तरी खाऊन बघते कसं झाले ते. मी अजून एक पण खाल्ली नाही, बघते खाऊन. मला गोड पाणी नाही आवडत, तिखट पाणी आणि रगडा, आणि वरून थोडासा कांदा घालायचं. कोथिंबीर नाही ना, तर तू कोथिंबीर सगळीच घातली ना, त्याच्यात थोडंसं वरून टाकलं असतं. शेव पण पाहिजे.